बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी घोडबंदर संघ एका बाजूला कोण आहे स्ट्राईक एंडवर लेजंडरी सर्वात जुना जाणकार खेळाडू किणी सर आहेत, कायदेतज्ञ स्ट्राईक एंडवर. आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतात मुकेश. म्हणजे घोडबंदर परिसरामध्ये ज्यावेळेस दिलीप किणी यांनी 40+ क्रिकेट ज्यावेळेस आणलं बघा, घोडबंदर गावामध्ये 40+ क्रिकेट आणण्याचं काम दिलीप किनीने केलं होतं. आणि त्यावेळेस दिलीप किनींच्या सोबत क्रिकेट स्पर्धा खेळणारे हे आहेत आमचे कायदेतज्ञ किनी नरेंद्र किनी साहेब. अनेक वर्षापासून आम्ही साहेबांना ओळखतोय. पॉवर प्ले आहे तो. लाईट ऑनच असतील, फक्त एका ओव्हरसाठी लाईट ऑन असतील. ओव्हर संपल्यानंतर लाईट ते ऑफ होतील. बघा इथे आयोजकांनी सांगितलं या ठिकाणी की पाणजू संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला पाणजू टीमनं. आणि इथून आता या 7 टीम आहेत ना, या 7 टीममधून जो संघ वर येईल तो पाणजू संघासोबत खेळेल दुसरी सेमीफायनल. 7 मधून एकाची निवड केली जाईल आणि तो संघ पाणजू संघासोबत खेळणार. रमेश किनी गोलंदाजी ट्रॅकवर, रमेश मुकादम माफ करा. पहिला चेंडू यावेळेस बॅक पुढे जाऊन चेंडूला आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केलं गेलं. स्क्वेअर लेग डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे. सिंगल कन्वर्ट केलं गेलं. 1 धाव. एका धावेनं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे घोडबंदर मास्टर्स या टीमच्या स्कोअर बोर्डला. कौतुक असेल खऱ्या अर्थाने नरेंद्र किणी साहेबांचं. अनेक वर्षापासून 40+ क्रिकेट म्हणजे त्यांच्या सोबत काही जे काही खेळाडू घोडबंदरचे क्रिकेट खेळत ते काही खेळाडू आता सध्याच्या घडीला विश्रांती घेत आहेत. मात्र नरेंद्र किणी अजूनही ऑन प्ले करतात. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळायचं होतं. डायरेक्ट हिट बाद झालेत. लेग बिफोर यूज का सर? यस. पायचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद. मुकेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. पहिली विकेट डाऊन, मुकेश आउट. 40+ ची स्पर्धा 40 वयोग गटातील ही स्पर्धा आहे. लक्षात ठेवा 40+ आणि कालच्या दिवसामध्ये की मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं 40+ असू द्या. चेक. चला या आपण पारितोषिक इथे वितरित करतोय. उत्तेजनार्थ पारितोषिक वितरित केली जातील. टीम शिरगाव मास्टर आपण या आणि खारीगाव मास्टर, जय मल्हार खारीगाव आणि शिरगाव मास्टर आपण दोन्ही टीम आपण या. दोन्ही टीमला हे पारितोषिक दिलं जाईल. आणि खारीगाव, शिरगाव आणि नवघर या 3 टीमसाठी हे पारितोषिक आहे. चंद्रकांत पाटील CM अंकल यांच्या माध्यमातून ही पारितोषिक देण्यात आलेले आहेत. कौतुक CMचं कौतुक, चंद्रकांतांचं कौतुक. बघा आमच्याकडे या ठिकाणी आज जे संघ आलेत आणि खास करून जो गट तयार केला होता त्या गटातील 4ही संघांना पारितोषिक जाहीर केलं होतं. नवघर B गटामध्ये त्या होता, शिरगाव संघ त्या गटामध्ये होता, बेटावरचे पाणजू मास्टर त्या संघामध्ये होता, खारीगाव संघ होता. या 4ही संघांना त्या ठिकाणी पारितोषिक जाहीर केलेत. ऑन ड्राईव्ह केलंय. मागे त्या ठिकाणी बलवा वेगाने आलायत. मिड विकेट डीपला आहेत. डबलचा कॉल दिला गेलाय. या ठिकाणी अचूक थ्रो आणि आणखीन एक विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नरेंद्र किणी यांना परतावं लागेल डकआउटच्या दिशेनं. चला सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद विजय पाटील इथे उपस्थित आहेत. घासकोपरी संघाची त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय किसन पाटील आणि संजय पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या विजय दादा आणि त्यांच्या समवेत यशमित बक्षीस का नाही असं या सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. हो सन्माननीय विजयजी पाटील घासकोपरी, खरोखर या व्यक्तीचा अभिमान आहे. कारण 40+ क्रिकेट विजयदादा जॉईन करतात. प्लस या व्यक्तीनं काय केलंय घासकोपरी गावामध्ये तर यंग पिढी जी टेनिस बॉल क्रिकेट यंग पिढी पुढे आणण्याचं काम अशा अनेक यंगस्टर्सना या खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रमोट करण्याचं काम विजयजी पाटील साहेबांनी केलं आहे. त्याच्यामुळे या व्यक्तीचं कौतुक आहे. विजयजी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खूप मोठं कार्य
फक्त 40+ क्रिकेट नाहीये, ते यंग क्रिकेटच्या सोबत देखील ते नेहमीच सदैव असतात. त्यांचं हार्दिक स्वागत. खारेगाव टीम खारेगाव आपण देखील या. टीम खारेगाव या ठिकाणी बरी हा संघ जरी पराभूत झाला असला तरी मात्र चंद्रकांतजी पाटील साहेब CM यांनी जे पारितोषिक या ठिकाणी ठेवलेत की प्रत्येक टीमला पारितोषिक, ते पारितोषिक या ठिकाणी देतो आम्ही. यस दिनेश किनी. चला शिरगाव संघ राजू भोईर शिरगाव संघ या व्यासपीठावरती त्यांनाही पारितोषिक दिले जाईल. उत्तेजनार्थ पारितोषिक ज्या संघांना मिळालं नव्हतं त्या संघांनाही पारितोषिक दिली जात आहेत. चंद्रकांत महादेव पाटील CM साहेब यांनी पारितोषिक आणलेत आणि या सर्व संघांना पारितोषिक ही दिली जाणार आहेत. चला मॅचच्या देखील आपण जाऊया. पारितोषिक वितरण सोहळा देखील त्या ठिकाणी सुरू आहे. पॉवर ऑफ करी धन्यवाद. टीम शिरगाव राजू भोईर अँड कंपनी यांचा देखील त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो या टीमचा. नवीनजी पाटील आणि पवनजी पाटील तसेच चंद्रकांतजी पाटील साहेब, विकासदादा, हेमप्रकाशजी दादा या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. अभिनंदन टीम शिरगाव, राजू भोईर अभिनंदन. कट केलाय फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव. धावसंख्या झाली ती 5. घोडबंदर संघ नवघर मास्टर बी संघ या आपल्याही पारितोषिक दिले जाते. जावाई प्रशांत कासार, यस कॅप्टन नितीन कुंदन. चला या पारितोषिक आपण कलेक्ट करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस बागपुढे जाऊन चेंडूला पंच केले गेले. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. एकच धाव. मात्र कालचं 50+ क्रिकेट, आज 40+ क्रिकेट. या अगोदर आपण युवा आगरी कोहली, त्यानंतर आपण बादशाह चषक, 9 दिवसाचा क्रीडा महोत्सव A1 जोडीकडून. घासकोपरी टीम घासकोपरी ऑन साइडला यावेळेस सभेत खेळलाय. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. कुठली गोष्ट सोपी नसते, लक्षात ठेवा मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे या ठिकाणी. अगदी फ्री होम डिलिव्हरी, मात्र थोडस या ठिकाणी इझी कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, ही सर्वात मोठी चुकी घडली आहे. कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट सोपी नसते. ही चुकी घडली. कॅच ड्रॉप झालाय. धावा पलून काढल्या गेल्या. त्या तब्बल 2 धावसंख्या झाली ती 8. घासकोपरी या टीमचा देखील सन्मान, कारण त्या टीम सोबत त्या टीमला बाय आहे, त्याच्यामुळे त्यांचा देखील सन्मान, त्या टीम कॅप्टनचा सन्मान, त्या टीमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय नवघर बी यांच्या वतीनं. वॉट डिलिव्हरी. 40+ क्रिकेट असू द्या किंवा यंगचं, अशा प्रकारचा चेंडू असणं गरजेचं आहे. राठोड सर थँक्यू. बाईचा इशारा येतोय
यावेळेस बघा व्हाईट यॉर्कर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण जरी आपण 40+ क्रिकेट खेळत असतो ना मित्रांनो, तरी देखील त्यामध्ये आपल्याला बदल आणणं गरजेचं आहे. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू कुंदन पाटील यांचा शुभसन्मान या ठिकाणी केला जातोय. नवगर मास्टर्स एक जुने जाणकार खेळाडू 50+ खेळाडू यांचा शुभसन्मान या ठिकाणी केला जातोय. कुंदन वेलकम, तुझं देखील हार्दिक स्वागत मित्रा. कुंदन पाटील यांचा सन्मान. त्यानंतर योगीजी पवार यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावर केला जातो. योगीजी पवार. धावसंख्या झाल्या बघा तुमच्याकडे, आम्ही स्कोर पोहोचवतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 10. यस, जावई यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रशांत कासार यांचा सन्मान. यस, योगेशजी पवार यांचा सन्मान इथे होतोय. उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. प्रशांत कासार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. थँक्यू पवार साहेब, धन्यवाद तुमचं. कुंदन पाटील आमच्या सोबत स्कोरिंगसाठी या ठिकाणी जॉईन झालेत. कुंदन तुझं देखील हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संदीप यावेळेस हाफ वॉलीवर घेऊन चेंडूला खेळला गेलाय. फिल्डर आहे, फक्त सिंगल मिड ऑन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. शांत क्रिकेट. या नित्यानंद पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान होतोय. माईची उबदार शॉल, पुष्पगुच्छ. यस, नित्य दादा यांचा सन्मान. त्यानंतर लगेच आपण किसन पाटील यांचाही सन्मान करणार आहोत. त्यांचा सन्मान केला जाईल. किसन पाटील यांचा सन्मान. किसन पाटील म्हटलं तर एक जुने जाणकार खेळाडू आणि एक उत्तम दर्जाचे समालोचक. ज्याप्रमाणे आपण संदेश गुरुनाथ पाटील म्हणजे सँडीला आपण कॉमेंट्री करताना ऐकतोय, ते देखील एक उत्तम समालोचक आहेत. त्याच्याप्रमाणे कारण पूर्वी म्हणजे इथून जर आपण काही 8 ते 9 वर्ष मागे गेलो कुंदन, तर आमच्या समित किसन दादाच कॉमेंट्री करायला बसायचे. तर वेलकम दादा. किसन दादा तुझं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. किरण तरी यावेळेस कट केलं गेलं. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, का चेंडू फिरला होता त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. या टीमचा मी जलवा पाहिला होता पाणजू बेटावर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. ओळा कोलीवाडा कशा प्रकारे संघ तो क्वालिफाय झाला होता पाणजूच्या त्या स्पर्धेमध्ये. अफलातून कामगिरी या टीमची राहिली होती. दुसऱ्या बाजूला घोडबंदर संघाला त्या ठिकाणी कमीत कमी 40 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. बघा 40 धावसंख्या देखील खूप महत्त्वपूर्ण आहे या फ्लड लाईटमध्ये. क्रॉस बॅट स्टोकॅस स्लॉग हिट म्हणू शकतोय. खूप चांगला फटका कन्वर्ट केलाय. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे, थोडंसं फंबल झालाय. चेंडू उचलायला उशीर. 2 धावा या कालावधीत पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 17-17 लॉस ऑफ 2 विकेट घोडबंदर मास्टर्स. प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. आज 9वा दिवस. मगाशी आमचे साथी समालोचक संकेत पाटीलनं म्हटलं की नवरात्री बसवली होती, तो आज नवरात्रीचा आज शेवटचा दिवस आहे. A1 जोडीकडून खाली बसताय चेंडू. सबमरीन डिलेव्हरी. अगदी पाणबुडी ज्याप्रमाणे खाली जाते समुद्राच्या, तशा प्रकारे चेंडू अगदी पडला होता, समोर पिच झाला होता, तिथून मात्र चेंडू खाली बसला. प्रश्नचिन्ह टाकलं होतं बॅटरला. गुड बॉल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फळकावर लावल्यात घोडबंदर मास्टर्स टीमनं. 2 बाद 17 धावा. धावसंख्या तोकडी आहे. इथून हे जे 6 चेंडू आहेत ना. चेक. जेवणाची व्यवस्था चालू आहे. सर्व संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. बघा जेवणाचा सुगंध कॉमेंट्री बॉक्स पर्यंत अप्रतिम येतोय, त्याच्यामुळे मी तर म्हणेल जेवून घ्या.
आमचे भगवान आता फिरतायत सगळ्या बाजूला, सगळ्यांची चौकशी करतायत. जेवलात का, जेवून घ्या, ही विचारपूस असायला हवी. धावा 17 झालेत बघा. इथून एक हाच प्रयत्न घोडबंदर संघानं करायला हवा. कमीत कमी 10 धावा, 10 ते 10हून अधिक, 10+ 40+ आहे इथे. या 6 चेंडूमध्ये 10+ कुंदन असायला हवा. म्हणतात ना, एक ती पेप्सीची पूर्वी ॲड आली होती, ए दिल मांगे मोह, ए दिल मांगे मोह. तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. टोटल छोटं आहे, 17 आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण छोट्या छोट्याच्या मॅचेस पाहिल्या, असं नाही की पाहिल्या नाही आहेत. मात्र या कंडिशनमध्ये मी तर म्हणजे आता 40 नको तर कमीत कमी 30-35-30 तरी व्हायला हव्यात. म्हणजे 13 धावा तरी इथून यायला हव्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय भूपेश अजय येतोय, अजय तांडेल. स्ट्राईकला कोण आहे रे? किरण तारे स्ट्राईक एंडवर. उसने घेणारा चेंडू होता, यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक कन्वर्ट केलाय. 2 धावा मिळतील. सेफ लँड झालाय. मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर नव्हता आणि बघा खूप चांगला चेंडू टाकला होता. गुडलेनवरून चेंडून उसले घेतले होते, तिथून मात्र तो स्ट्रोक म्हणजे ज्याप्रमाणे आपण बॅडमिंटन खेळतोय तशा प्रकारचा स्ट्रोक खेळला गेला. या कारणाचं त्या स्ट्रोकला मी नाव दिलं बॅडमिंटन स्ट्रोक. धावा 19. नवघरचं मैदान, बादशाह क्रीडा संकुलन अक्षरशः त्या ठिकाणी उजळून आले आणि प्रेक्षकाने देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय या सगळ्या स्पर्धांना. कट केलंय, मागे फिल्डर आहे, प्रोडक्शन आहे, पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी यात्रा आहे, त्याच्यामुळे ओळा कोलिवाडा संघ विचार करेल की आम्हाला ते यात्रेत ट्रॉफी फिरवायची आहे. मरू आईची यात्रा आहे आणि मरू आईच्या यात्रेत आम्हाला ते आमच्या गावात या बादशाह चषकाची ट्रॉफी फिरवायची आहे. आज प्रयत्न असेल. ठाणा कोपरी संघ आहे, आचोले आहे, बिलालपाडा. आचोले म्हटलं तर भूपेश. भाताणे संघ आहे, कासार, त्यानंतर घासकोपरी. प्रकाश पाटील तुम्ही पाहू शकाल यावेळेस कॅट करायचं होतं. बीट झाला बॅटर, बीट झाला त्या ठिकाणी यश रक्षक आणि चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 22. जेवण सुरू आहे. जे संघ खेळले त्या सर्व संघांना विनंती करतो जेवून घ्या. बघा वेळ वाचवा मित्रांनो, वेळ प्लीज. कारण या आयोजकांनी सूचना अगोदरपासून आम्हाला दिल्यात की शक्यतो 20 मिनिटात 4 षटकं टाकण्याचा प्रयत्न करा. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू यावेळेस निघून जातोय साइड स्क्रीनच्या अगदी समोर. हा येतोय खणखणीत षटकार. काय फटका खेळला मिळेल ना, बघा अगदी पाहतच राहावं. सीधी बॅट ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला होता, सफल झाले. तिथून मात्र स्ट्रेट पॅटर्न स्ट्रोक खेळला गेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड म्हणायचं गेल्यानंतर मिलिंदचं एकच वाक्य, सीधी बॅट, नो बकवास, चेंडू आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे मिलिंद, वेल डन, अप्रतिम. दुसऱ्या अँगल मधून देखील हा स्ट्रोक मिलिंदचा दाखवला जातोय. क्लास, जबरदस्त फटका खेळला गेलाय. मी म्हटलंय की बघा भले 35 नको 30 हवे आहेत. त्यासाठी मी म्हटलं होतं की या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 13, म्हणजे तुमच्याकडे जे 4 गोलंदाज आहेत ना कुंदन, त्या 4 गोलंदाजांना लढण्याची ताकद जर तुम्हाला द्यायची असेल तर कमीत कमी इथून 30 धावा तुम्हाला उभारणं गरजेचं आहे आणि ते काम केलंय घोडबंदर मास्टर्सनं. धावा 28 झालेत. ऑफ साईडला यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 2 मिळतील इथे देखील. 2 धावेने धावसंख्या 30 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असलेले षटकातील एका बाजूला आपण घोडबंदर मास्टर, दुसऱ्या बाजूला आपण ओला कोलिवाडा या टीमला पाहतोय. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि ही धाव घातक. फक्त या चेंडूवर शेवटच्या मिळणार ती 1 धाव. संघ थांबला गेला घोडबंदर मास्टर्स.
तो 31 या धावसंख्येवर आणि 32 धावा विजयासाठी ओला कोळीवाडा या टीमला. चला टीम कॅप्टन ठाणा कोपरी, विशेष आभार या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून विशेष आभार व्यक्त करतोय. कैलासवासी भावेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ आर्थिक सहकार्य श्री मिलिंद किरण पाटील व श्री जितेंद्र वासुदेव पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य श्री भरत वामन पाटील साहेब, सुभाष चिंतामण पाटील, अनवरभाई वडापाव दत्त मंदिर, प्रेक्षित विवेक पाटील, सुदर्शन विवेक पाटील, नितीन एकनाथ पाटील, संतोष भाऊराव पाटील, डॉक्टर श्री नरेंद्र कमलाकर पाटील, दर्शन मोरेश्वर पाटील, विजयानंद श्रीधर पाटील, राजेश नारायण पाटील, प्रल्हाद चिंतामण पाटील, सुमन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ घनश्याम शंकर पाटील, प्रकाश काना पाटील, एकनाथ पाटील मामा, रवींद्र पाटील, रवींद्र एकनाथ पाटील, अनंत पांडुरंग पाटील, रवींद्र एकनाथ पाटील, नवीन पाटील उद्योजक, वासुदेवजी पाटील, गोडदेव, अरुणजी भोईर सभा, त्यानंतर विजय देवराम पाटील, सव लीला गुरुनाथ पाटील आणि प्रकाश मधुकर पाटील या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर वस्तू स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं आहे कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उदय गुरुनाथ पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज या संपूर्ण आपण पारितोषिक पाहतोय उदयकडून देण्यात आलेले आहेत. कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयंती गुरुनाथ पाटील. चला टॉससाठी यायचं आहे. ठाणा कोपरी टीम कॅप्टन आणि आचोळे टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. श्रीमती जयंती गुरुनाथ पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह, श्री किरण हरेश्वर पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स, श्री शरद कमळाकर पाटील यांच्याकडून 15 लिटर तेलाचा डब्बा, श्री अविनाश सदानंद पाटील व श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून 100 किलो चिकन थँक्यू. श्री समीर वारंग यांच्याकडून देखील सहकार्य, संदीप अरुण पाटील यांच्याकडून संपूर्ण चेंडू, विवेक परशुराम पाटील पिण्याचे पाणी जार बॉटल्स थँक्यू. राजेंद्र हरिचंद्र पाटील 15 किलो तेलाचा डब्बा थँक्यू. नितीन एकनाथ पाटील कडधान्य, पापड, लोणचे, चहा पावडर सगळं काही. संजय भानुदास पाटील इतर मसाले त्यांनी दिले त्यांचा देखील मनापासून आभार. नागेश बालचंद्र पाटील त्यांनी भाजी दिले त्यांच्याबद्दल धन्यवाद. भगवान सदानंद पाटील सुका जवला थँक्यू भगवंदा. कुंदन जयवंत पाटील पुष्पगुच्छ थँक्यू कुंदन. त्यानंतर नवगर बी संघातर्फे प्रत्येक संघाला स्पेशल गिफ्ट थँक्यू नवगर बी. सुरेश जाणवलेकर यांच्याकडून 6 डझन चेंडू थँक्यू. श्री चंद्रकांत महादेव पाटील 50 किलो तांदूळ आणि 3 उत्तेजनार्थ ट्रॉफी. चंद्रकांतजी पाटील म्हणजे CM थँक्यू CM धन्यवाद. श्री मुकेश केलीवाला यांच्याकडून प्रत्येक संघासाठी फ्रूट आहे, केळी आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. चला यावेळी आपण या मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या दिशेनं टार्गेट सेट केलं आहे ते तब्बल 24 चेंडू आणि 32 धावांचं. सामना सुरू आहे घोडबंदर मास्टर्स अगेन्स्ट द ओळा कोळीवाडा मास्टर्स. आणि ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण या ऐकूया महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत आवाज संकेतजी पाटील यांना. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा मी कॉल देतोय ठाणा कोपरी मास्टर्स आणि आचोले मास्टर्स आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय गृहनिर्माण उद्योजक नवीनजी पाटील साहेब
आणि पवनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन केलं जाईल. टॉस त्यांच्या हातून केली जाईल. मॅच आपण पाहतायत गट क्रमांक ब आणि गट क्रमांक ब मधील दुसरा सामना. मी विकास दादा देखील विनंती करतो, विकास दादा आपण देखील या. विकास दादा या आपण. पवनजी पाटील आणि नवीनजी पाटील गृहनिर्माण उद्योजक मीरा भाईंदर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. ठाणा कोपरी वर्सेस आचोले मास्टर्स. मॅच ऑन. सामन्याकडे लक्ष द्यायचे. स्कोरर पंचाचा इशारा झालाय. सामन्याला सुरुवात. कॉइन स्विन पवनजी पाटील आणि नवीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि टॉस विन आचोले संघ. अभिनंदन टीम आचोले. आपला निर्णय आपण लगेच द्यायचा आहे. शतरक्षण स्वीकारलंय ठाणा कोपरी. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं आणि या ऐकूया आपण संकेतजी पाटील यांना. थँक्यू भारत. यावेळेला बॅकफुटवर खेळले. अजून धावा इथे मिळतील. चांगल्या धावा. बघा ज्यावेळेला टार्गेट कमी असतं ना त्यावेळेला अशा धावा चोरायच्या असतात. ही गोष्ट बरोबर माहिती आहे. ती म्हणजे टीम कोळीवाडा मास्टर्स म्हणजेच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ओवळ्याचा. अजून 2 धावा फलकावर. संघाची धावसंख्या झाली 4. आश्वासक सुरुवात करताना कांतीलाल यांना पाहू शकता. मागे डी झोन आहे. 2 धावा आहे तिकडे आणि त्यामुळे वारंवार 2चे फटके आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या विजयासाठी आहे ती म्हणजे 32चं टार्गेट आहे. आज संध्याकाळपासून 31-32 धावा हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण काहीतरी वेगळं असावं. एवढा चेंडू चांगला आहे आणि डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला किरण पाहायला मिळत आहेत. तर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत कांतीलाल आणि दीपक. ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक सामना महत्वपूर्ण. नॉकआउट राऊंड्स आहेत. जिंकायचं आहे आणि जिंकून पुढे जायचं आहे. त्या ट्रॉफीला हात लावायचा आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे. अगदी डीप कॉर्नरच्या मध्ये चेंडू बरोबर मारलाय. मात्र इथे 2च धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीप मिड विकेट वरून अगदी डीप कॉर्नर रिजन मध्ये आलेत आणि तिथून जर बघितलं तर निश्चितच एवढा बॅकफुट लावून कट केला. इथे देखील ऍडव्होकेट किणी होते मात्र नाही अडू शकले. इथे देखील 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचा फटका आलाय. हा सामना आपण बघतोय या कोळीवाडा मास्टर्स वर्सेस टीम घोडबंदर मास्टर्स या 2 संघादरम्यानचा सामना. किरण हा चेंडू चांगला आहे. अगदी चांगला. मात्र इथे यष्टीरक्षकाने चूक केली आहे. धाव आली नव्हती मात्र इथे आले आणि अजून दुसरी धावेसाठी का प्रयत्न केलात. गरज आहे का या गोष्टीची. काय चाललंय. थोडंसं वेगळं क्रिकेट दाखवतायत इथे क्रिकेटपट्टू. खरंच गरज नाहीये. 32 एक छोटं टार्गेट आहे मात्र इथे धाव घेण्याचा हा प्रयत्न का झालाय मला अजूनपर्यंत कळत नाहीये. एक्झॅक्टली चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. सध्या घडामोडी अशा आहेत की त्याचं वर्णन करणं थोडंसं कठीण आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. थँक्यू. पहिले षटक संपलंय आणि चला ती पॉवर प्लेची लाईट जरा बंद करा प्लीज. समीरजी वारंग जरा प्लीज तसदी घ्या. थँक्यू. परत नका लावू. मागच्या नवरात्रीत अगदी ऑपरेटर 100 झालेत.
प्रवीण गोलंदाजी मार्कवर, शैलेश आहेत गोलंदाजी मार्कवर, सॉरी. यावेळा अगदी चेंडू बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा विचार होता, चेंडू आणि बॅटचा तिथे संपर्क नाही, वाईट बॉल येतोय. धन्यवाद धन्यवाद. पॉवर प्लेची लाईट बंद केल्याबद्दल घनश्याम शंकर पाटील साहेब आपलेही मनापासून आभार. थँक्यू. इथेही धाव मिळते, मात्र बघा घनश्याम भाऊ एक काम करत नाही तर दोन दोन कामं करतायत, अगदी श्वानांना देखील बाहेर नेत आहेत. थँक्यू. आमचं लक्ष आहे तुमच्याकडे, अगदी फोकस ऑन आहे. ओ उडवायचा होता, पॅडल स्विप करायचं होतं, चेंडू बॉडीवर आदळला. लेट्स सी द अंपायर डिसिजन. पाहूया काय घडलं इथे. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 32 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 12, म्हणजे 20 धावांची अजूनही गरज. या सामन्यात जर बघायला गेलं तर जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची गरज नाही आहे टीम कोळीवाडा संघाला, मात्र तरीसुद्धा त्यांचा विचार काहीतरी औरच आहे आणि हीच एक गेमची मजा आहे. एवढा ड्राईव्ह चांगला आहे, अगदी जर बघितला तर लॉंग बाउंड्री जवळ हा चेंडू आलाय, तिथून मात्र या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. वा वा वा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करीन ते म्हणजे बॅटर दीपक यांचं. आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे या मॅचला लवकर जिंकता आलं तर बरं होईल आणि त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका जर बघितला पंचांच्या बाजूने, अगदी स्क्वेअर पंचांच्या बाजूने केला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण होणार का? जी हा झालंय. ग्राउंड फिल्डिंग ही जरा समस्या वाटते टीम घोडबंदरची. ॲडव्होकेट किणी सरांना थोडीशी या गोष्टीकडे लक्ष घालावं लागेल, कारण सध्या जिंकणं महत्वाचं आहे. हरणं काय ती तर जंगलात पण असतात. प्रेक्षकांची संख्या बघा, अनेक विविधांगी गावातील प्रेक्षक इथे येत आहेत, त्यांचं कौतुक आहे, त्यांचं स्वागत आहे बादशाह मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्वागत करूया लेजंड खेळाडू राजू पाटील साहेब, लेजंड खेळाडू हरिश्चंद्र पाटील साहेब. ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका आहे, षटकार. थँक्यू. धावसंख्या 22 झाली आहे, आता फक्त 10 धावांची गरज आहे आणि हे षटक जर बघितलं तर फक्त दुसरं सुरू आहे. राज्य केलंय या मॅचवर. अजून एक मोठा फटका, चेंडू हवेत आहे. ओ प्रयत्न झाला, मात्र चेंडू आय थिंक तिथे वन बाउन्स गेलाय की यस सर, पंचांचा इशारा येऊ द्या. इट्स अ 4, 4 धावा. थँक्यू सर. थँक्यू डीजे, वेल प्लेड अनिल. जबरदस्त आहे कामगिरी, षटकार चौकार. सामन्यावर मी म्हटलं ना की राज्य केलंय आणि ते राज्य करणं दाखवलंय अगदी 2 षटकात. आणि या ग्राउंडवर मला वाटतं त्यांचा रेकॉर्ड देखील तितकाच खास आहे, तो म्हणजे टीम कोळीवाडा. चला पुढची मॅच देखील महत्वपूर्ण असेल. कोपरी वर्सेस आचोळे. टॉस झालाय, आचोळे संघानं नाणेफेक जिंकले. निर्णय काय दिलाय? क्षेत्ररक्षण आहे का सर? ओके थँक्यू. वेगवान गोलंदाजी, मात्र इथे जर बघितला तर बॅकफुट लावून पुलचा फटका. एक धाव इथे मिळते, दुसऱ्या धावेसाठी जाणार का? थोडस कम्युनिकेशन झालंय आणि या 2 धावा. क्या बात आहे, टीम कोळीवाडा जबरदस्त कामगिरी करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 28, म्हणजे फक्त 4 धावांची गरज आहे विजयासाठी. चला एक विशेष सन्मान आपण लगेचच मुख्य मंचावर करतोय, तो म्हणजे हरिश्चंद्र पाटील यांचा. या मैदानासाठी ज्या गोष्टी हरिश्चंद्र पाटील करतो ते कुणी करू शकणार नाहीये, त्यामुळे त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही मुख्य मंचावर करतोय आमच्या एकूणच आयोजकांच्या माध्यमातून. धावसंख्या 29, 3 टू विन. शॉर्ट बॉल आहे, इथूनही चांगला फटका. चेंडू अगदी गॅप मध्ये आहे.
या बॉलवर ही मॅच संपेल का? जी हा संपली मॅच. अगदी जर विचार केला तर फक्त आणि फक्त 15 चेंडूमध्ये ही मॅच संपवली आहे, ते म्हणजे टीम कोळीवाड्यानं. अभिनंदन तुमचं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चला टीम कोळीवाड्याला विनंती करतोय हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा, लवकर या प्लीज. थँक्यू. चला मॅन ऑफ द मॅच अनिल ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 32 धावा विजयासाठी होत्या आणि अनिलनं बनवले तब्बल 19 धावा. वेल प्लेड अनिल, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. चला या लवकर मंचावर आणि आपला लगेच एक खास सामनावीरची टी शर्ट देऊन सन्मान केला जाईल. नेक्स्ट मॅच सुरू होते मित्रांनो. टीम कोपरे ठाणे वर्सेस आचोळे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाहताय एक महत्वपूर्ण स्पर्धा, ती म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित होत असलेली नवकर बी मास्टर संघातर्फे आयोजित ही स्पर्धा. बादशाह मैदान आहे, जबरदस्त फ्लड लाईट आहेत आणि अगदी क्रिकेट खेळाची आजची 9वी रात्र आहे, त्यामुळे एन्जॉय केला ही स्पर्धा मित्रांनो. चला लगेच सामनावीर हा पुरस्कार आपण देतोय यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आणि किरण हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून. हे सामनावीराचं खास टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या अनिल यांना देऊया. चला मुख्य मंचावर आपले पाहुणे राजू पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ